असेच नवीन कीर्तन व भजन बघण्यासाठी आत्ताच भक्तिनाथ चॅनलला सबस्क्राईब करा। रूपी जडले लोचना, रूपी जडले लोचना, रूपी जडले लोचना, रूपी जडले लोचना, पायी स्थिरावले मन, 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 देह भाव हर फला, देह भाव हर फला, तुझं पाहता विठ्ठला, तुझं पाहता विठ्ठला, कळू नये सुख दुःख, कळू नये सुख दुःख, तहान हरपली भूक, तहान हरपली भूक, देह भाव हर फला, देह भाव हर फला, तुझं पाहता विठ्ठला, तुका म्हणे नव्हे परती, तुका म्हणे नव्हे परती, तुझ्या दर्शने मागुती, तुझ्या दर्शने देह भाव हर फला, देह भाव हर फला, तुझं पाहता विठ्ठला, तुझं पाहता विठोबा रखुमाई, हरि जय विठोबार कुमार, हरि हरि विठोबार कुमार, हरि जय विठोबार कुमार, हरि रूपी जडले लोचन, रूपी जडले लोचन, पायी स्थिरावले मन, देह भाव हरपला, तुझं पाहता विठ्ठला। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी भगवत चिंतनाकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा भगवत दर्शनानंतर भगवंताच्या स्वरूप दर्शनानंतर प्राप्त झालेल्या स्थितीचं वर्णन करणारा 4 चरणांचा गोड असा अभंग आहे। अभंगाची प्रास्ताविकता प्रतिपादित करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे। किम निमित्तानं तुम्ही आपण सर्वजण आज या धर्म मंडपामध्ये जमलोत
ते निमित्त म्हणजे भगवान पंढरीश पांडुरंग परमात्माच्या कृपेने, साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने, आई कोंगाई मातेच्या तुळजाभवानीच्या कृपा आशीर्वादाने आपल्या पवित्र पावन स्वामी समर्थांच्या नगरीमध्ये सुरू असलेला नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं सुरू असलेला हा भव्य दिव्य कीर्तन महोत्सव सोहळा, अखंड नामयज्ञ सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं माझ्या वाट्याला आलेली आजची 3ऱ्या दिवसाची सेवा. खरं तर मला वाटतं या नगरीतील, या परिसरातील या सगळ्याच महिलांनी एक विचार केला, एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. पण हा विचार आल्यानंतर कुणीतरी एक विशेष गोड असं, कणखर असं, धीट असं नेतृत्व पाहिजे. या नगरीला, या परिसराला, या संपूर्ण महिला मंडळाला मिळालेलं एक गोड नेतृत्व नव्हे, आपल्या संपूर्ण दिंडोरी तालुक्याला लाभलेलं एक विशेष गोड असं, अगदी माझ्यासाठी पूजनीय, आदरणीय, वंदनीय गुरुस्थानी असणाऱ्या हरिभक्त परायण गोड महिला रत्न, महिला कीर्तन रत्न हरिभक्त परायण सुनीताताई ढगे यांच्या कुशल अशा मार्गदर्शनातून, नेतृत्वातून सुरू असलेला हा नामयज्ञ सोहळा आज माझ्या परमभाग्यानं, माझ्या आई वडिलांच्या पुण्याईनं आणि गुरुमाऊली परमपूज्य संत स्वामी कृपेजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं माझ्या वाट्याला आलेली ही आजची सेवा. खरं तर सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी इथं उपस्थित तुम्ही सर्व मायबाप, श्रोतृजन वर्ग, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार, गायक वादक महाराज मंडळी, विशेषतः आपल्या संपूर्ण दिंडोरी तालुक्याला लाभलेले एक महान संत रत्न, महान महात्मा हरिभक्त परायण रामकृष्ण बाबा पिंपरखेडकर या ठिकाणी बसलेले आहेत. बाबांच्या चरणावरती विशेषतः नतमस्तक होते. कीर्तनामध्ये गायनाच्या साथीकरता उपस्थित असणारे महाराष्ट्राचा लाडका आवाज गोरख महाराज गतीर या ठिकाणी उपस्थित आहेत. अक्षय महाराज वाघ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे अनिल महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच टाळकरी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. अक्षय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्याच चरणावरती नतमस्तक होते. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन, आई कोंगाई मातेच्या चरणावरती नतमस्तक होऊन, गुरुमाऊली परमपूज्य संत स्वामी कृपी महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल विशेष म्हणजे अगदी जीवाचं रान करून जे सुंदर पखवाज वाजवतात त्यांच्याकरता जोरात टाळी वाजवा. दोघांच्याही चरणावरती नतमस्तक होते. आजचं औचित्य फार गोड आहे. आजचा दिवस फार गोड आहे. अगदी या संपूर्ण सृष्टीला प्रफुल्लित करणारा उत्सव महोत्सव आता सुरू आहे. मुळात आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण सगळे वर्षभरामध्ये जे सण उत्सव साजरे करतो, जे महोत्सव साजरे करतो, ते सण उत्सव साजरे करण्यामागं काहीतरी एक विशेष भाव असतो, काहीतरी एक विशेष उद्देश असतो. या अखिल विश्वाची जननी मा जगदंबा परंबा भगवती, तिचा नवरात्र उत्सव आता सुरू आहे. आणि अगदी तिच्या विराजमानानं, तिच्या येण्यानं अखिल सृष्टी तिचा उदोकार करते जणू. आणि पहा, या सुंदर अशा वातावरणामध्ये खरं तर इथे एकच देवीचं रावळे असं नाही. या बाजूला कोंगाई मातेचं रावळे आणि त्या बाजूला तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे. इतकं सुंदर नियोजन केलं आहे. इतक्या सुंदर नियोजनामध्ये आजची ही सेवा खरं तर तुम्ही सगळ्यांनी आज मला सांभाळून घ्यायचे. बरं, मी लहान आहे सगळ्यांपेक्षा. अगदी विश्वासानं ताईंनी माझ्याकडे ही सेवा सुपूर्द केली. सुंदर असं वातावरण आहे आणि सुंदर अशा वातावरणामध्ये हा उत्सव आपण साजरा करीत आहोत. औचित्य फार गोड आहे. नवरात्र उत्सव चालू आहे, सुरू आहे. अखिल विश्वाची जननी असणारी आदिशक्ती माता जगदंबा परंबा भगवती देवी भागवतामध्ये तिचं वर्णन पहिल्याच अध्यायामध्ये असं आलंय, साक्षात ब्रह्मा विष्णू महेश या तीनही देवतांनी अशी साक्ष द्यावी, अशी गाही द्यावी की आम्ही या अखिल विश्वाला चालवण्याकरता जे कार्य करतोय ना, ते कार्य जिच्या शिवाय होणं शक्यच नाही. ती म्हणजे ही शक्ती, ती म्हणजे ही आदिशक्ती मा परंबा भगवती. त्या आदिशक्ती मातेचं मुळात त्या 3 देवांच्या कार्यामध्येच ती स्थित आहे किंवा त्या 3 देवांच्या कार्यामध्ये ती मदत करते किंवा त्या शक्तीच्या अनुषंगानं या 3ही देवांची कार्य चालली. ती एवढंच नवल नाही तर या अखिल सृष्टीमध्ये तुम्ही आपण सगळे चालतो, बोलतो, राहतो, खातो, पितो, आपल्या प्रत्येक कृतीमध्ये जी शक्ती रूपानं वास करते ना, ती आदिशक्ती मा परंबा भगवती. अगदी पहा, आपल्या हातात ताकद नसेल, आपल्या पायात ताकद नसेल, आपण चालू शकत नसू, आपण एखादं काम करू शकत नसू, पण आपण सहजपणे काय म्हणतो, माझ्यातली शक्ती गेली. आपण असं म्हणतो का माझ्यातला शिव गेला, माझ्यातला विष्णू गेला,
काय म्हणतो आपण, अगदी तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या या संपूर्ण सृष्टीमध्ये, या संपूर्ण सृष्टीच्या चराचरामध्ये सूक्ष्म रूपानं निर्गुण रूपानं व्याप्त असणारी ती आदिमाया जगदंबा मा परंबा भगवती शक्ती आदिशक्ती, त्या आदिशक्तीचं मुळात या संपूर्ण विश्वामध्ये, या संपूर्ण सृष्टीमध्ये कार्यरत असणारं, कार्य करीत असणारं ते परमतत्व, तो परम ईश्वर एकच आहे. पण त्या परमतत्वानं, त्या परम ईश्वरानं जेव्हा जेव्हा जिथं जिथं जशी जशी गरज पडेल तेव्हा तेव्हा तिथं तिथं तसा तसा अवतार धारण केला. मग त्याच परमतत्वानं, त्याच परम ईश्वरानं या अखिल विश्वाच्या कल्याणाकरिता, तुमच्या आमच्या कल्याणाकरिता जे सुंदर सगुण स्त्रीरूप धारण केलं ना, ते रूप म्हणजे मा कोंगाई माता. आणि त्या कोंगाई मातेच्या दरबारामध्ये तुम्ही आपण सगळेही हा सण उत्सव महोत्सव साजरा करीत आहोत. मुळात आपण आपलं सकल संत साहित्य पाहिलं ना, नाथबाबांचं साहित्य पाहिलं, ज्ञानोबारायांचं साहित्य पाहिलं, तुकोबारायांचं साहित्य पाहिलं, सगळे अभंग तुमच्या सगळ्यांच्या पाठातले आहेत पहा ना. आता नवरात्र उत्सवाला म्हणल्यावर मग प्रत्येकाची ती बरोबरच मुखामध्ये आपोआपच रेंगाळतात. नाथबाबांनी एका ठिकाणी गोड वर्णन केलंय पहा, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटीवो, पुंडली कधी वटा शोभे वाळवंटीवो. आता मला खरं खरं सांगा बरं महिला मंडळ, आषाढी कार्तिकीला कोण्या देवीचा गोंधळ असतो? कोल्हापूरच्या अंबाबाईचा, तुळजापूरच्या तुळजाभवानीचा, मग आपल्या वणीच्या सप्तशृंगीचा नाही, पांडुरंगाचा. नाथबाबांनी गोड वर्णन केलं पहा, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटीवो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटीवो, पुंडली कधी वटा शोभे वाळवंटीवो, पुंडली कधी वटा शोभे वाळवंटीवो, अंबा उभी कर ठेवणी कटी, अंबा उभी कर ठेवणी अंबा उभी कर ठेवणी कटी, जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी. बोला 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 कृष्णाबाई माऊलीचा हो, बोला बोला कृष्णाबाई कृष्णाबाई माऊलीचा वर्णन केलं विठुरायाचं. मात्र शब्द पहा काय वापरलेत. उदो बोला उदो बोला, उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. सकल साधू संतांची आपण अभंग रचना पाहिली तर त्यांनी विठुरायाला समोर ठेवलं आणि वर्णन केलं अंबाबाईचं, किंवा अंबाबाईला समोर ठेवलं आणि वर्णन केलं विठुरायाचं. मला सांगायचं नक्की काय, आपली सकल संत मंडळी इतक्या दिव्य स्थितीला पोहोचली, भक्तीमध्ये इतक्या परमोच्च स्थितीला पोहोचली, त्यांच्याकरिता विठुराया आणि अंबाबाई वेगळे नाहीतच. हा भाव इथं बसलेल्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये निर्माण व्हावा. माझा विठुराया आणि माझी अंबाबाई वेगळी नाहीच, याकरिताच हा सगळा थाट, याकरिताच हा सगळा महोत्सव तुम्ही आपण सगळे साजरा करीत आहोत. आजचा अभंग फार गोड आहे पहा. आजच्या अभंगामध्ये तुकोबारायांनी भगवंताच्या स्वरूप दर्शनानंतर प्राप्त होणाऱ्या स्थितीचं वर्णन केलं. मुळात आपण आपलं सकल संत साहित्य पाहिलं तर सकल संत साहित्यामध्ये साधू संतांनी आपल्याला परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करून सांगितलं, परमात्म्याच्या गुणांचं वर्णन करून सांगितलं, परमात्म्याच्या लीलांचं वर्णन करून सांगितलं. या सगळं वर्णन करून सांगण्यामागचा नक्की साधू संतांचा, महाराजांचा, माऊलींचा, तुकोबारायांचा, नाथबाबांचा हेतू नक्की काय हो? तर साधू संतांच्या अंतःकरणामध्ये तळमळे. आम्ही जे भक्तिसुख अनुभवलं ना, ते भक्तिसुख फक्त आमच्या पुरतं मर्यादित राहू नये. ते भक्तिसुख ज्यांनी जे भक्तिसुख चाकलं ते स्वतः पुरतं मर्यादित ठेवलं नाही, ते अभंगांच्या माध्यमातून. तुका म्हणायचा कोणी सांगे माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे. म्हणायचा कोणी सांगे माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे.
माऊलींची अभंग रचना, माऊलींची ज्ञानेश्वरी म्हणजे हे केवळ शब्द नाहीत, तर ते अभंग, ती ज्ञानेश्वरी, त्या ओव्या म्हणजे साधू संतांचा अनुभव आहे. तो अनुभव जणू त्यांनी आपल्याला वाटला. सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊ नका रान भरी. मग हे सगळं तुमच्या आमच्या समोर अभंगांच्या माध्यमातून, गाथेच्या माध्यमातून, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून मांडण्याचं नक्की कारण काय हो? साधू संतांचे तळमळ हीच आहे, या सगळ्या जगाच्या, या सगळ्या जीवाच्या अंतःकरणामध्ये त्या परमात्म्याविषयीचा प्रेमभाव निर्माण व्हावा. पहा, आपण भक्तीला लागल्यानंतर, भक्ती मार्गाला लागल्यानंतर सगळ्यात पहिल्या क्रमांकाची भक्ती जर कोणती असेल तर ती श्रवण भक्ती. नवविध भक्तीपैकी आपण नाथबाबांचं वर्णन आपण नेहमी ऐकतो, म्हणतो, गातो. नवविध भक्तीचा करुणी नवरात्रा, नवविध भक्तीचा करुणी नवरात्रा, पोटी मागेन मागेन ज्ञानपुत्रा, पोटी मागेन मागेन ज्ञानपुत्रा. याचा अर्थ काय हो? त्या भगवत स्वरूपाविषयीचं, त्या परमात्मा स्वरूपाविषयीचं पूर्ण ज्ञान आपल्याला व्हावं, याकरिता आधी नवविध भक्तीच्या करुणी नवरात्रा हे घडलं पाहिजे. त्यामध्ये मग नवविध भक्तीमध्ये पहिल्या क्रमांकाची भक्ती आहे ते श्रवण भक्ती. श्रवण भक्ती का महत्त्वाची आहे, का पहिले सांगेन पहा मी तुम्हाला. एखादा कोणी असा सामान्य मनुष्य, सामान्य जीव, सामान्य माणूस, आतापर्यंत त्यानं पांडुरंगाला पाहिलेलं नाही, आतापर्यंत त्यानं पांडुरंगाचा फोटो सुद्धा पाहिलेला नाही. पण आपल्या नगरीमध्ये, आपल्या गावामध्ये अखंड नामयज्ञ सोहळा सुरू झालाय. मग घराच्या ओट्यावर बसायचं तर निदान मंडपात तरी जाऊन बसू, या भावनेनं, या आशेनं तो मंडपामध्ये येऊन बसतो. आणि इथं आल्यानंतर सगळ्यात आधी अभंग एक कानावरती पडतो. कोणता हो? तुम्ही पण चपातीला येत नाही का? डायरेक्ट रूप पाहता. सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, सुंदर ते ध्यान. आतापर्यंत पांडुरंगाला पाहिलेलं नाही, पण हे वर्णन ऐकता ऐकता त्या साधकाची, त्या मनुष्याची स्थिती अशी होते, आपोआप त्या स्वरूपाची मूर्ती त्याच्या अंतःकरणामध्ये तयार होते. मग तुळशी हार गळा, कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यानंडले, तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ म्हणी विराजित. अशी एक आकृती निर्माण होते. आणि त्या मनुष्यानं आतापर्यंत पांडुरंगाला पाहिलेलं नसू द्या, पण ती आकृती तयार झाली की आपोआपच ते मन, त्या साधकाचं, त्या भक्ताचं, त्या जीवाचं मन त्या आकृतीभोवती गुंजारव करू लागतं. आणि आपोआप त्यांच्या अंतःकरणामध्ये एक भाव निर्माण होतो. पाहिलं पाहिजे आपण कधीतरी, गेलं पाहिजे पंढरपूरला, खरंच हा असा आहे का, खरंच हा असा दिसतो का. म्हणजे काय तर आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयीचा प्रेमभाव निर्माण व्हावा, याकरिता साधू संतांनी आपल्याला हे सगळं वर्णन करून सांगितलं. पहा, सोप्या सोपं उदाहरण सांगेन मी तुम्हाला. रुक्मिणी मातेचा विवाह ठरला शिशुपालाशी, आणि शिशुपालाशी विवाह ठरल्यानंतर मग श्रीकृष्ण परमात्म्याच्या कानावर बातमी गेली. परमात्म्यानं विचार केला, जर हिचा विवाह शिशुपालाशी झाला तर अघटित घडेल, अनर्थ घडेल, मग काहीतरी उपाय करावा. काय करावं म्हणून युक्ती केली आणि सुदेव ब्राह्मणाला पाठवलं रुक्मिणी मातेच्याकडे. सुदेव ब्राह्मण गेला आणि रुक्मिणी मातेच्या समोर बसला आणि काही नाही, फक्त समोर बसून वर्णन करून सांगतोय श्रीकृष्ण परमात्म्याच्या सुंदर स्वरूपाचं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रविशेष कळा लोपनिया, रविशेष कळा लोपनिया, कस्तुरी मळवट चंदनाचे बुटे, कस्तुरी मळवट चंदनाचे बुटे, रविशेष कळा विषसी कळा लोपनिय, कस्तुरी चंदनाचे उशी, कस्तुरी मळवट राजस सुकुमार मदना पुतळा,
वर्णन ऐकता 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 त्या रुक्मिणी मातेची स्थिती अशी झाली, रुक्मिणी मातेच्या अंतःकरणामध्ये प्रेमभाव निर्माण झाला श्रीकृष्ण परमात्म्याविषयीचा. आतापर्यंत तिनं श्रीकृष्णाला पाहिलेलं, रुक्मिणी मातेनं लगेचच पत्र लिहिलं श्रीकृष्णाला, प्रभू आतापर्यंत मी तुम्हाला समोर पाहिलेलं नाही, पण तुमचं वर्णन ऐकलं आणि माझ्या अंतःकरणामध्ये तुमच्याविषयीचा प्रेमभाव निर्माण झाला. जर तुमचं हेच सुंदर स्वरूप मी समोर पाहिलं ना, तर आजीवन तुमच्या चरणावरती समर्पित करेन. मला या प्रसंगातून, या दृष्टांतातून सांगायचं आहे नक्की काय हो. आतापर्यंत रुक्मिणी मातेनं श्रीकृष्णाला पाहिलेलं, पण तरीही मात्र त्या श्रीकृष्णाचं वर्णन ऐकलं आणि वर्णन ऐकल्यानं केवळ त्याच्याविषयीचा प्रेमभाव निर्माण झाला. साधू संतांची तळमळ हीच आहे. आतापर्यंत आपण कुणीच त्या परमात्म्याला पाहिलेलं नाही, पूर्ण स्वरूपानं जाणलेलं नाही, पण त्यांनी आपल्याला वर्णन करून सांगितलं की मग ते वर्णन ऐकल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये, तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयीचा प्रेमभाव निर्माण होईल. एक सांगू का, जर तो परमात्मा आपल्याला भेटावा असं वाटत असेल, तर परमात्माचं दर्शन आपल्याला व्हावं असं वाटत असेल, तर सगळ्यात आधी त्याच्याविषयीचं प्रेम आपल्या अंतःकरणामध्ये पाहिजे. प्रेम नसेल तर तो आपल्याला भेटतच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जीव त्याच्या भेटीकरता, त्याच्या प्राप्तीकरता तरफडला पाहिजे. पहा, एकदा स्वामी विवेकानंद त्यांच्या सद्गुरूंकडे गेले आणि गुरुदेवांच्याकडे गेल्यानंतर, आता स्वामी विवेकानंदांचे गुरु म्हणजे कोण हो, रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंसांच्याकडे गेले आणि विचारला प्रश्न, म्हणले गुरुदेव मला परमात्मा प्राप्ती व्हावी, भगवंताचं दर्शन व्हावं, म्हणून काहीतरी उपाय सांगा. मग उपाय काय सांगायचा म्हणून सोपा उपाय सांगितलं. म्हणले या कलियुगी उद्धार हरीच्या नामे, नामस्मरण कर, नाम जप कर. शांत निवांत ठिकाणी गेले स्वामी विवेकानंद आणि अखंडपणे नामस्मरण करतायत, नामस्मरण करतायत, मात्र त्या परमात्म्याची चाहूल सुद्धा नाही. मग असं होतंय काय म्हणून पुन्हा आले गुरुदेवांच्याकडे आणि गुरुदेवांच्याकडे आल्यानंतर पुन्हा प्रश्न विचारला, गुरुदेव तुम्ही सांगितलं होतं नामस्मरणानं तो भेटेल, पण एवढे दिवस झाले नामस्मरण करतोय, त्याची चाहूल सुद्धा नाही. पुन्हा काहीतरी उपाय सांगा. काय उपाय सांगायचं म्हणे, या कलियुगामध्ये हरिनामाशिवाय, नाम संकीर्तनाशिवाय, नाम जपाशिवाय तरुणोपाय नाहीच, नाम जपच कर म्हणले. पुन्हा गेले 5-6 महिने शांत निवांत ठिकाणी बसून अखंडपणे नामजप करतायत, नामस्मरण करतायत, पण नामस्मरण करता करता पुन्हा आता सुद्धा त्याची झलक सुद्धा नाही म्हणून पुन्हा वैतागले ना आले गुरुदेवांच्याकडे. आणि आता पुन्हा आल्यानंतर गुरुदेवांना प्रश्न विचारला स्वामी विवेकानंदांनी. म्हणले गुरुदेव तुम्ही सांगितलं होतं नामस्मरणानं भेटेल, पण तो काय मला भेटला नाही. नक्की माझ्या भक्तीमध्ये, माझ्या साधनेमध्ये, माझ्या नामस्मरणामध्ये काही उणं राहतंय का, काही अपुरं पडतंय का? जे उणं राहतंय ते माझ्या लक्षात आणून द्या, जे अपुरं राहतंय ते माझ्या लक्षात आणून द्या, म्हणजे मग माझी साधना सफळ होईल. मग असा प्रश्न विचारल्यानंतर रामकृष्ण परमहंसांनी म्हणावं, नरेंद्रा अरे तुला देव पाहायचा ना, चल माझ्यासोबत चल. म्हणल्यानंतर मग लगेचच निघाले आणि एका शांत निवांत तलावाच्या ठिकाणी नेलं आणि तलावाच्या काठी नेल्यानंतर मग गुरुदेवांनी आज्ञा केली. म्हणले नरेंद्रा तुला देव पाहायचा आहे ना, एक कर. म्हणले काय कर? काही नाही, पाण्यात डुबकी मार. पाण्यात डुबकी मारली. मग आता गुरुदेवांची आज्ञा म्हटल्यावर शंका घ्यायचा प्रश्नच नाही, मनामध्ये शंका येऊच द्यायची नाही. गुरुवचनावर किती ठाम असावं, किती एकनिष्ठ असावं. आपण स्वामी विवेकानंदांकडून शिका. स्वामी विवेकानंदांनी गुरुदेवांची आज्ञा मिळताच पाण्यामध्ये डुबकी मारली आणि पुन्हा वर आले. विचारलं गुरुदेवांनी दिसला का रे देव? नाही दिसला. पुन्हा डुबकी मार म्हणले, पुन्हा डुबकी मारली. पुन्हा वर आले, विचारलं दिसला का रे देव? नाही दिसला. पुन्हा डुबकी मार म्हणले. आता पुन्हा तिसऱ्यांदा डुबकी मारल्यानंतर मात्र गुरुदेवांनी एक केलं, स्वामी विवेकानंदांचं मुंडकं जसं तसं पाण्यामध्ये दाबून धरलं. आता मला खरं खरं सांगा बरं, पाण्यामध्ये माणूस किती दिवस जिवंत राहू शकतो? 4 दिवस, 4 तास. मग 2-3 पण तरीही मात्र स्वामी विवेकानंद इतका धीर धरला. 1 मिनिट झाला, 2 मिनिट झाले, पण नाका तोंडात पाणी जायला लागलं, अगदी स्थिर राहिले. त्यांनी विचार केला कदाचित हीच पद्धत असेल देव दाखवायची. आणि सद्गुरू वचनावर विश्वास असलेले स्वामी विवेकानंद अगदी 1 मिनिट झाला, 2 मिनिट झाले, पण नाका तोंडात पाणी जात आहे, हातपाय खोडायला लागले. आता जीव वाचवण्याकरता काहीतरी करावं म्हणून पाण्यातच गुरुदेवांना पाण्यातूनच आवाज देत आहेत, गुरुदेव सोडवा, गुरुदेव वाचवा, सोडा 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 म्हणता म्हणता आता प्राण जाणार. तेवढ्यात रामकृष्ण परमहंसांनी काय केलं, ते पाण्यात दाबलेलं मुंडकं आहे ना, जसंच्या तसं वर ओढून काढलं आणि विचारलं दिसला का रे देव? गुरुदेव कशाचा देव आणि कशाचं काय, जीव गेला असता माझा. अरे नरेंद्रा, आता जवळ घ्यावं स्वामी विवेकानंदांना आणि म्हणावं, अरे नरेंद्रा
आता स्वतःचा जीव वाचवण्याकरता जसा तरफडलास ना, तसा तो परमात्मा भेटावा याकरिता ज्या दिवशी तरफडशील त्या दिवशी तो परमात्मा भेटेल. तुमची माझी प्रत्येकाची स्थिती तो भेटावा याकरिता अशी व्हावी. भेटी लागे जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. तो भेटावा असं वाटत असेल तर पहिली गोष्ट त्याच्याविषयीचं प्रेम असावं. दुसरी गोष्ट हा जीव त्याच्या भेटी करता तरफडला पाहिजे. जुरोनी पांगरा हो माता, येई पंढरीनाथा भेटावया भेटावया, येई पंढरीनाथा भेटावया. जुरोनी पांगरा हो माता, जुरोनी पांगरा हो माता, पंढरीनाथा भेटावया. पंढरीनाथा जोरोने पांढरा हो माता, येई पंढरीनाथा भेटावया, येई पंढरीनाथा भेटावया. समर्पक प्रमाण गायले महाराजांच्या करता जर जोरात टाळी वाजवा. आपण भजन करताना तर टाळी वाजवायचं विसरतो, पण हे सगळे आपल्याला एवढा आनंद देतात ना, त्यांच्याकरता अगदी मोकळ्या मनाने टाळी वाजवायची. तरी टाळी वाजवताना कंजूसी करतात. जुरोणी पांझरा होऊ पाहे आता, येई पंढरीनाथा भेटावया. तो भेटावा असं वाटत असेल तर प्रेम असावं, आर्तता असावी, तरफड तळमळ व्हावी त्याला भेटण्याकरता. हा जीव भेटी लागे पंढरीनाथा, भेटी लागे पंढरीनाथा, भेटी लागे पंढरीनाथा, भेटी लागे पंढरीनाथा. जीवाला गली जीवाला गली, हे जीवाला गली जीवाला गली, तळमळ व्यथा आ भेटी लागे पंढरीनाथा, भेटी लागे पंढरीनाथा, भेटी लागे पंढरीनाथा, भेटी लागे पंढरीनाथा. इतकी गोड चाल गायलीत ना, अगदी तुम्ही मनापासून जर ऐकले असेल, इथं बसल्या बसल्या लगेच त्याच्या भेटीची आर्तता निर्माण झाली असेल. आर्तता, आस, ओढ त्याच्या भेटीच्या आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे डोळे, हे लोचन, हे नेत्र त्याला पाहण्याकरता आसुसलेले पाहिजे. देवानं आपल्याला हा नरदेह देताना पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय दिलीत, पण ती ज्याच्याकरता दिलीत ना त्याच्याकरता आपण वापरेनाच. साधू संतांनी मात्र इथं आल्यानंतर तुमच्या आमच्यासारखं नरदेह रूप धारण करून आले, पण इथं आल्यानंतर ज्या त्या अवयवाला ज्याचं त्याचं काम लावलं. तुकोबराय म्हणले, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, तुम्ही ऐका रे कान, डोळे तुम्ही घ्या रे सुख, मना तेथे बुडी देई. आपलं मात्र कंप्लीट उलटय. आपण मात्र वाचन याचं त्याचं कुटाळ करीत बसलो, कानानं याची त्याची निंदा ऐकत बसलो. आणि हे नेत्र, हे लोचन, हे डोळे मात्र ही मिथ्या सृष्टी पाहण्यामध्ये झिजवीत बसलो. मला वाटतं या डोळ्यांची सगळ्यात मोठ्यात मोठी झीज जर कशात होत असेल तर टी व्ही मोबाईल पाहण्यामध्ये, नाही का? एक सांगू, विज्ञानशास्त्र सांगतं 82% ज्ञान फक्त डोळ्यांनी होतं बरं. आणि डोळ्यांना होतं, पण आपण असं झालंय, आपण ही डोळ्यांचीच ताकद जास्त झिजवीत चाललोत. डोळ्यांची ताकद सांगते पहा मी तुम्हाला. महाभारतामध्ये एक महान पतिव्रता स्त्री गांधारी, तिचं नाव. फक्त पातिव्रत्य धर्माचं पालन करायचं आहे. आपला पती आंधळा आहे,
मग आपल्यालाही ही सृष्टी पाहण्याची अधिकार नाही. म्हणून तिनं काय केलं, आपल्या लग्नाच्या आधीच डोळ्यावरती पट्टी बांधून घेतली आणि पातिव्रत्य धर्माचं पालन केलं. स्वतः डोळस असूनही, स्वतः पाहू शकत असूनही केवळ पातिव्रत्य धर्माचं पालन करायचं म्हणून डोळ्यावर पट्टी बांधून घेतली. परिणाम असा झाला, तिच्या डोळ्यांची ताकद इतकी एकवटली, तिच्या डोळ्यांमध्ये इतकी ताकद, तिच्या दृष्टीमध्ये इतकी ताकद निर्माण झाली. महाभारत युद्धाच्या वेळी फक्त तिनं काय केलं, आपल्या डोळ्यावरची पट्टी सोडली आणि आपला पुत्र दुर्योधन त्याच्याकडं पाहिलं, त्याच्यावर दृष्टिक्षेप टाकला. परिणाम तो दुर्योधन वज्रदेही बनला. मला याच्यातून सांगायचं आहे नक्की काय, तिनं फक्त पातिव्रत्य धर्माचं पालन करायचं म्हणून डोळ्यावर पट्टी बांधली आणि सृष्टी पाहिली, डोळ्यांमध्ये ताकद निर्माण झाली, पुत्राला वज्रदेही बनवलं. आपण जर या डोळ्यांची ताकद ही मिथ्या सृष्टी पाहण्यामध्ये न झिजवता या डोळ्यांची ताकद एकवटली तर निश्चितपणे एक दिवस तो परमात्मा आपल्याला दिसल्याशिवाय, दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. पहा, साधू संतांनी तो पाहिला, तुकोबारायांनी पाहिला, ज्ञानोबा. मुळात तो परमात्मा पाहायचा असेल, तो परमात्मा दिसावा असं वाटत असेल, तर परमात्म्याचं दर्शन आपल्याला व्हावं असं वाटत असेल ना, तर सगळ्यात आधी सद्गुरू जीवनामध्ये असावेत. जोपर्यंत सद्गुरू आपल्याला ती ज्ञानदृष्टी देत नाही, जोपर्यंत सद्गुरू आपल्या जीवनामध्ये येऊन आपल्याला दिव्य दृष्टी देत नाही, तोपर्यंत तो परमात्मा, त्याचं दर्शन आपल्याला घडतच नाही. ज्ञानोबरायांनी पाहिला, तुकोबरायांनी पाहिला, साधू संतांनी पाहिला, कोण्या दृष्टीनं पाहिला असा प्रश्न विचारल्यानंतर माऊलींनी गोड उत्तर द्यावं. पहा, तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, 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 तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी. पाहता पाहणे दुरी सारोनिया, पाहता पाहणे दुरी सारोनिया, तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी. पाहता पाहणे दुरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया, तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी. तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी. साधू संत उत्तर देतात आपल्याला, कोण्या दृष्टीनं पाहिला, तो पाहिला डोळे भरी. पण तो डोळे भरून पाहण्याच्या आधी काय केलं, पाहता पाहणे दुरी सारोनिया. आधी आम्ही हे जगत पाहणं बाजूला सारलं. तुकोबरायांची सुद्धा हीच स्थिती झाली. तुकोबरायांनी हे जगत पाहणं बाजूला सारलं, एका शांत निवांत ठिकाणी जाऊन बसावं, डोंगरावरती जाऊन बसावं, हे मिथ्या जगत बाजूला सारावं, अखंडपणे त्याचं ध्यान करावं, त्याचाच नामजप करावा, त्याचं नामचिंतन करावं आणि आर्त भावनेनं त्याला हाक घालावी. त्या परमात्म्याचं तत्व असं आहे, कुणी एखाद्या भक्तानं जर त्याला आर्त भावनेनं हाक घातली ना, तर त्याला सुद्धा दम पटत नाही, तो लगेचच धाव घेतो. मोहे धाव घाली पान्हा, मोहे धाव घाली पान्हा, नाम घेता पंढरी राना, नाम घेता पंढरी राना, मोहे धाव घाली पान्हा, मोहे धाव घाली पान्हा. हे आखे सरसिवणे सावनिया दंबा फोडी, सावनिया दंबा फोडी, सावनिया दंबा फोडी. आखे सरसिवणे सावनिया
आता चालू नवरात्राच्या भाषेत जर सांगायचं झालं तुकोबरायांच्याच प्रमाणे, धाव घाली आई आता पाहतेस काही, तशी आर्त भावनेनं हाक घातली तुकोबरायांनी देवाला, परमात्म्याला, विठुरायाला. आणि आर्त भावनेनं हाक घातल्यानंतर त्या परमात्म्यानं आता तुकोबरायांना दर्शन द्यावं. आता तुकोबरायांनी त्याला पाहिलं, आता ज्ञानदृष्टीनं पाहिलं, पूर्ण स्वरूपानं त्याला जाणलं. आणि आता त्याचं दर्शन झाल्यानंतर जी स्थिती निर्माण झाली ना अभंगाच्या पहिल्या रूपी जडाले लोचना, 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 पायी स्थिरावले मना, देह भाव हरपला, देह भाव हरपला, रूपी जडाले लोचना, पायी स्थिरावले मना, पायी स्थिरावले मना, रूपी जडाले लोचना, पायी स्थिरावले मना, पायी स्थिरावले मना. रूपी जडले लोचन पाये स्थिरावले मन. तुकोबराय भाव व्यक्त करतात, देवा तुझं स्वरूप मी पाहिलं, जणू देवाशी संवाद साधतायत तुकोबा. देवा आता मी तुझं स्वरूप पाहिलं, आता तुला पूर्ण स्वरूपानं जाणलं. पण तुझं हे स्वरूप पाहिल्यानंतर माझ्या नेत्रांची स्थिती अशी झाली, रूपी जडले लोचन, आणि मनाची स्थिती अशी झाली, कुठंही स्थिर न होणारं माझं ते मन ते तुझ्या चरणाशी स्थिर झालं. मग असं कोणतं स्वरूप पाहिलं, असं कुणाला पाहिलं की ज्याला पाहिल्यानंतर लोचन त्याच्याशी एकनिष्ठ व्हावेत, कुठेही स्थिर न होणारं मन तेच मन स्थिर व्हावं. तुकोबाराय म्हणतात, माऊली म्हणतात, आम्ही ते स्वरूप पाहिलं जे स्वरूप पाहण्याकरता कितीतरी जपी तपी योगी वर्षानुवर्ष त्याचंच ध्यान करतात, पण त्यांना त्याची झलक सुद्धा पाहायला मिळत नाही. तो मी या डोळ्यानं पाहिला. योगी या दुर्लभ तो म्या देखिला सजाने, योगी या दुर्लभ तो म्या देखिला सजाने, योगी या दुर्लभ तो म्या देखिला सजाने, योगी या दुर्लभ तो म्या देखिला सजाने. पाहता पाहता मना न पुरे दाने, पाहता पाहता मना न पुरे दाने, देखिला देखिला मायो देवत देव, देखिला देखिला माय देवत देव. पाहता पाहता मना न पुरे दाने, पाहता पाहता मना न पुरे दाने, देखिला देखिला माय देवत देव, देखिला देखिला माय देवत देव, देवत देव. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजने, आ पाहता पाहता मनन पुरे धनी, पाहता पाहता मनन पुरे धनी, देखिला देखिला
ते स्वरूप पाहिल्यानंतर आता मुळात पाहिलं तर या संपूर्ण देवाचे जेवढे जेवढे अवतार आहेत, जेवढी जेवढी रूपं आहेत, त्या रूपांपैकी, त्या अवतारांपैकी नक्की सुंदर अवतार कोणता? कारण मनुष्य जीव असा आहे सुंदरतेकडे आकर्षित होणारा. मग सुंदरच रूप पाहिलं असेल तुकोबरायांनी, म्हणूनच आकर्षित झाले, नेत्र आकर्षित झाले, नेत्र एकनिष्ठ झाले, मन सुद्धा आकर्षित झालं. नाथबाबांनी एका ठिकाणी एका अभंगामध्ये वर्णन करून सांगितलं, देवाच्या एकूण अवतारांपैकी 3 अवतार अतिसुंदर आहेत. भगवान श्री महाविष्णूंच्या एकूण अवतारांपैकी 3 अवतार सुंदर आहेत. एकाच अभंगामध्ये वर्णन आले पहा. सुंदर ते ध्यान घेवोनी मांडीवरी कौसल्या जननी गीते गाय. म्हणजे कोणतं स्वरूप हो? प्रभू श्री रामचंद्र अवतार. त्याच अभंगामध्ये पुन्हा वर्णन आलं. सुंदर ते ध्यान नंदाचे अंगणी गोपाळ गवळणी खेळतात. पुन्हा त्याच अभंगामध्ये वर्णन आलं. सुंदर ते ध्यान चंद्रभागे तटी पुंडलिका पाठी उभे असे. जे सुंदर स्वरूप प्रभू श्री रामचंद्र अवतारामध्ये, तेच सुंदर रूप आलं कृष्ण अवतारामध्ये, आणि तेच सुंदर रूप आलं भूवैकुंठ पंढरीमध्ये. पुंडलिकाच्या भावार्थ झाला गोकुळी उनी येता, गोकुळाहूनी झाला येता, गोकुळाहूनी झाला येता. पुंडलिका भावार्थ गोकुळाहूनी झाला येता, गोकुळाहूनी झाला येता, गोकुळाहूनी झाला येता. किंवा विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवावृंदकानंदनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. आता मला खरं खरं सांगा, या अष्टकामध्ये जे वर्णन आलंय विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं, हे वर्णन कुणाचं हो? श्रीकृष्ण परमात्म्याचं. मात्र पुढे वर्णन आलं पहा. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. माऊलींनी सुद्धा या विटेवर नटलेल्या सुंदर स्वरूपाचं गोड वर्णन केलं पहा. तू विटेवरी सखये बाये भोकरी कृपा, तू विटेवरी सखये बाये भोकरी कृपा, तू विटेवर सखे बाई भोकरी कृपा, तू विटेवर सखे बाई भोकरी कृपा. लावण्य मनोहरी करी कृपा, लावण्य मनोहरी करी कृपा, लावण्य मनोहरी भोकरी कृपा, लावण्य मनोहरी भोकरी कृपा. निज भक्ता करुणा करी करी कृपा, निज भक्ता करुणा करी कृपा, भक्ता करुणा करे वो कर कृपा, निज भक्ता करुणा करे वो कर कृपा. तू सावळे सुंदरी करी कृपा, तू सावळे सुंदरी करी कृपा, तू सावळे सुंदरी वो कर कृपा, तू सावळे सुंदरी वो कर कृपा. पंढरपुरा राहिली, पंढरपुरा राहिली डोळा पाहिली संत देखली वरुणी विठाई, वरुणी विठाई, वरुणी विठाई, वरुणी विठाई, वरुणी विठाई, वरुणी विठाई. सच्चिदानंद सच्चिदानंद अंबाबाई वो कर कृपा, 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 करी कृपा, करी कृपा. माऊलींनी वर्णन केलं पहा. तू विटेवरी सखये बाये लावण्य मनोहरी, तू सावळे सुंदरी. वर्णन कोणाचं हो? वर्णन विठुरायाचंय. पण शब्द पहा काय वापरले. सच्चिदानंद अंबाबाई करी कृपा. या स्थितीला तुम्हाला मला प्रत्येकाला पोहोचायचंय.
आणि या स्थितीला पोहोचलेले तुकोबराय त्यांनी ते स्वरूप पाहिलं. ते स्वरूप पाहिल्यानंतर झालेला परिणाम असा, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते, रत्न किळ फाकते प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवरनवे तेची शोभा, कानडाव विठ्ठलू करनाटकू, कानडाव विठ्ठलू करनाटकू, येणे मजला वेयला वेधू. मला सांगायचंय नक्की काय, तुकोबरायांनी ते विटेवर नटलेलं सुंदर स्वरूप पाहिलं. परिणाम असा झाला, येणे मजला वेयला वेधू. सगळं शक्य बाबा, पण या मनाला स्थिर ठेवणं, मनाला ताब्यात ठेवणं. आपण सगळे अवयव ताब्यात ठेवू शकतो, पण मनाला मन असं आहे, मन वढाय वढाय उभ्या पिकात लढोर, किती हाकल हाकल फिरू येत. कबीरदास महाराजांनी वेगवेगळ्या संतांनी मनाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी उपमा दिलेली आपल्याला पाहायला सापडेल. पहा, कबीरदास महाराजांनी एका ठिकाणी मनाला म्हटलं बैल, आणि वर्णन पहा कसं केलं, मन के बैल चहुदिश भटके, मन के बैल चहुदिश भटके, रस्सी लगाव गुरु ज्ञान की, रस्सी लगाव गुरु ज्ञान की, मनवा मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की. या मनाला ताब्यात ठेवायचं असेल ना, आपल्याकडं जर स्थिर ठेवायचं असेल ना, हे आपल्याकडे ठेवायचंच नाही. काय करायचं, साधू संतांनी मार्ग सांगितला, कबीरदास महाराजांनी मार्ग सांगितला, म्हणजे हे मन सद्गुरूच्या ताब्यात देऊन टाकायचं. एक तर देवाच्या तरी ताब्यात द्यावं, नाही तर सद्गुरूच्या तरी ताब्यात द्यावं. गोकुळातल्या गवळणींनी तेच केलं. श्रीकृष्णाला म्हणलं, देवा तुला वाटत असेल ना आमच्याकरता काही करावं, तुला वाटत असेल ना आम्हाला काही द्यावं, तर एकच कर, आमचं मन तुझ्या ताब्यात घे. मेरो मन गिरवी धर्यो श्री मनमोहन के पास, प्रेम प्याज इतनो बढ़्यो अब ना छोटन की आस. परिणाम, त्या गोकुळातल्या गवळणी ब्रह्मस्वरूप झाल्या, मन श्रीकृष्णाच्या ताब्यात दिलं. आपल्याला तेच करायचं. मुळात या संपूर्ण विश्वामध्ये अतिचंचल जर कोण असेल, काय असेल, तर ते मनच आहे. किती चंचल आहे सांगू, तुम्ही अगदी इथं बसलात ना, इथं बसल्या बसल्या कुणी नाशिकला जाऊन आला असेल, कुणी वणीच्या गडावर जाऊन आला असेल, कुणी केंद्रात फेरा मारून आला असेल. इतकं चंचल या जगतामध्ये चंचल पदार्थांपैकी पहिला क्रमांक मनाचा. बहुतो चंचल चपल जाता येताना लागे वेल, जाता येताना लागे वेल, जाता येताना लागे वेल, मन जाता येताना लागे वेळ, मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. सगळ्यात जास्त चंचल मन. दुसरा क्रमांक चंचल पदार्थामध्ये, चंचल गोष्टीमध्ये माशाचा, आणि तिसरा क्रमांक माकडाचा. मासे किती चंचल असतात, तुम्ही एखाद्या तलावाच्या काठी जाऊन पहा. तलाव छोटा असू द्या नाही तर मोठा असू द्या, क्षणभर सुद्धा मासे स्थिर राहत. तिसरा क्रमांक आहे माकड्यांचा. माकडं इतकी चंचल असतात, इतकी चंचल असतात, अगदी क्षणभर सुद्धा ती एका जागी थांबू शकत. एकदा झालं असं, प्रभू श्री रामचंद्रांना लंकेमध्ये पोहोचायचं आहे युद्धाकरिता. मग आता पूल बांधणं गरजेचं आहे, सेतू बांधणं गरजेचं आहे. मग वानर सेनेचं काम सुरू आहे. वानर सेना सेतू बांधण्याचं काम करते, आणि माझ्या वानर सेनेने सेतू तयार केला. मग तो कसा सेतू तयार केला म्हणून पाहण्याकरता प्रभू श्री रामचंद्र सेतूवरती जाऊन उभे राहिलेत. आणि तिथं उभं राहिल्यानंतर तिथं असं दृश्य निर्माण झालं, असं घडलं. प्रभू श्री रामचंद्रांचं ते सुंदर स्वरूप पाहण्याकरता त्या सागरातले, त्या समुद्रातले जे मोठमोठे मासे होते ना, ते सगळे जमा व्हायला लागले. आणि जमा होता 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 ते मासे इतके पूर्णत्वानं प्रभू श्री रामचंद्रांचं ते सुंदर रूप पाहतायत, निहाळतायत.
तिथं दृश्य असं निर्माण झालं, मधी एक दगडांचा सेतू आहे आणि दगडांच्या दोन्ही बाजूला माशांचे 2 मोठमोठे सेतू आहे. आणि हे सगळं दृश्य पाहिलं वानर सेनेनं समजलं, म्हणजे आता आपण डाव शोधायचा आहे, आता आपण संधी साधायची. काय करायचं, जोपर्यंत मासे इथं स्थिर आहेत ना, जोपर्यंत प्रभू श्री रामचंद्र सेतूवरती स्थिर उभे आहेत ना, तोपर्यंत मासे सुद्धा स्थिर राहणार आहेत. आता आपण आपलं काम पटकन साधून घ्यायचं. माकडांना काय केलं, वानर सेनेनं काय केलं, तर माशांचा जो सेतू तयार झालेला होता त्या माशांच्या सेतूवरून चालून जायला लागले आणि पुढं आपला दगडाचा सेतू बांधण्याचं काम पूर्ण करतात. आणि हे सगळं दृश्य आता पाहिलं जांबुवंतांना राहवलं नाही, म्हणून प्रभू श्री रामचंद्रांच्या जवळ गेला आणि प्रभू श्री रामचंद्रांना प्रश्न विचारला. म्हणले, प्रभू मी हे पाहतोय तरी काय झालं? म्हणले, थांबवा हे सगळं. काय झालं? काही नाही. ही वानरही चंचल आणि त्याहून चंचल असणारी ही मासे, जर समजा माशांचं चंचलत्व उन्मळून आलं तर तुमची अख्खी वानर सेना पाण्यात जाईल. प्रभू म्हणले, असं होणारच नाही. का होणार नाही? जोपर्यंत मी इथं स्थिर उभा आहे ना, तोपर्यंत मासे सुद्धा तेवढेच स्थिर राहतील. का? कारण ते मासे त्या क्षणाला प्रभू श्री रामचंद्रांच्याकडे पाहताना तुमच्या माझ्यासारखं फक्त वरल्या अंगानं न पाहता जीवाचं रान करू. आपण कसं म्हणतो पहा, एखाद्याचं श्रवण करायचं असेल तर श्रवण करताना आपण म्हणतो जीवाचे कान करून, तसं प्रभू श्री रामचंद्रांचं ते सुंदर स्वरूप पाहताना ते मासे इतके पूर्णत्वानं प्रभू श्री रामचंद्रांचं स्वरूप पाहतात, इतके लीन झाले, इतके एकनिष्ठ झाले की त्या माशांना अशी स्थिती निर्माण झाली. देह भाव हरपला. तुकोबराय म्हणतात, देवा त्या अवतारामध्ये, त्या स्वरूपामध्ये तुझं ते रूप पाहताना त्या क्षणाला माशांची जशी स्थिती झाली ना, तशीच स्थिती आता माझी झाली. अभंगाचं 2रं चरण. देह भाव हरपला, तुझ
ही महाराज मंडळी कीर्तनामध्ये आली की मग रंगदेव तर ॲटोमॅटिक आलीच म्हणून समजा. जोरात टाळी वाजवा एकदा. देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. तुकोबर आहे भाव व्यक्त करतात. देवा तुला पाहिलं आणि माझा देहात्म भाव नाहीसा झाला. मी देहभानावर राहिलोच नाही. आपल्या पूर्व इतिहासामध्ये अशी कितीतरी उदाहरणं आहेत की ज्यांनी श्रीकृष्ण परमात्म्याला पाहिलं, ज्यांनी पूर्ण स्वरूपाला परमात्म्याचं दर्शन घेतलं, त्यांनी त्यांचा देहभाव हरपला ही स्थिती त्यांना निर्माण झाली. मोठ्यात मोठं उदाहरण म्हणजे विदुर पत्नी सुलभा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा पांडवांच्या वतीनं शिष्टाई करता गेले दुर्योधनाकडं. मात्र दुर्योधनानं शिष्टाईचा प्रस्ताव नाकारला. मग आता काय करावं? नाही काही. श्रीकृष्ण परमात्मा आपल्याकडे पाहुणा म्हणून आला म्हणून त्यांना भोजन ग्रहण करण्याचा आग्रह करतोय दुर्योधन. मात्र परमात्म्यानं ते भोजन नाकारलं. 56 भोगाचा तो नैवेद्य, तो उपहार तो नाकारला आणि सांगितलं म्हणले उद्धवजींना सोबत घेतलं. निघाले कुणाकडं? कारण प्रभू श्री परमात्मा जाणत होते भोजन करावं तर नक्की कुणाच्या घरी करावं. कारण दुष्टाच्या घरचं दुष्टाच्या हातचं आपण अन्न खाल्लं म्हणजे मग आपली बुद्धीसुद्धा. आणि प्रभू श्री रामचंद्र किंवा भगवान श्री कृष्ण परमात्मा, भगवान श्री पांडुरंग परमात्मा यांना फक्त प्रेमभाव अपेक्षिते. पहा, उद्धवजींना सोबत घेतलं आणि निघाले कुणाकडं? उद्धवजी चल विदुरा घर जावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे. शबरी के बेर सुदाम जी के चावल. शबरी के बेर सुदाम जी के चावल. रुचि रुचि भोग लगावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे. आणि विदुर काकांच्या घराकडे प्रस्थान केलं. मात्र विदुर नाही घरात थी विदुर आणि विदुर काका घरी नाहीत. आणि विदुर पत्नी सुलभा मात्र एकटीच घरामध्ये नेमकी स्नाना करता बसलेली श्रीकृष्ण परमात्मा आले. दरवाजा वाजवला आणि आवाज दिला, कुणी आहे का घरात? आणि आतून पुन्हा आवाज आला, कोण आलाय? कोण आलाय असा प्रश्न विचारला आणि यानं सांगितलं, मी श्रीकृष्ण. श्रीकृष्ण असा शब्द कानावरती पडला आणि त्या विदुर पत्नी सुलभेची अशी स्थिती झाली. तशीच ओल्या वस्त्रांशी बाहेर आली. दरवाजा उघडला. परमात्म्याला आतमध्ये बोलावलं. देवाला बसण्याकरता सुंदर पाट घातला. देवाला पाट घातला खरा, पण त्याला नाही बसवलं पाटावर. स्वतःच बसली पाटावर आणि त्याला खाली बसवलं. तो बसला आणि त्याच्याशी वार्तालाप करते, गप्पा गोष्टी करते. तिच्या ध्यानात आलं जगाचा मालक, विश्वाचा मालक आपल्याकडे पाहुणा म्हणून आलाय. मग त्याला आपण काहीतरी भोजन घालावं म्हणून स्वयंपाकघरात गेली आणि पाहते तर त्याला देण्याकरता काही नाहीच. इतकी दयनीय स्थिती, इतकी दरिद्री स्थिती तुकोबराय म्हणतात तिचीच झाली असं नाही. माझ्याकडे सुद्धा तो विश्वाचा मालक पाहुणा म्हणून आला आणि त्याला देण्याकरता माझ्याकडे काही पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी. 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 काय करो उपचार चार, काय करो उपचार. गोप मोड के जर जर, गोप मोड के जर जर. पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी. पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी. आज आले ऋषिकेशी. दर दरेत पाना, दर दरेत पाना. दरदरीत पाना, दरदरीत पाना. माझा रांदेला कन्या, माझा रांदेला कन्या. पाहुणे
तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत. इतकं गोड गायला. जोरात टाळी वाजवा बरं. पाहुणे घरासे आजी आले ऋषिकेशी, त्याला देण्याकरता काय केलं, दरदरीत पाण्या माझी रांधी येल्या कण्या. एक सांगू का, देवाला देताना आपण किती लाखाचं देतो, किती कोटीचं देतो, किती महागाचं देतो, या सगळ्यापेक्षा किती प्रेमयुक्त अंतःकरणानं देतो ना, यावर त्याची तृप्तता ठरलेली पहा. आणि त्या विदुर पत्नी सुलभानं काही नाही देण्याकरता म्हणून 4-5 केळी घेतल्या आणि देवाच्या समोर येऊन बसली. देवाला केळी सोलण्याचे सुद्धा कष्ट नकोत म्हणून स्वतःच केळी सोलते आणि देवाला खायला देते. तुम्ही केळी खाता का हो? आता नवरात्र सूर्य म्हटल्यावर केळीवर लयच जोर असेल. केळी खाताना कशी खातो आपण? केळी सोलतो, गर खाली टाकतो आणि साल चेक करत होते तुमचा देहभाव हरपला का काय. त्या विदुर पत्नी सुलभानं तेच केलं. एक चुकी गेली, परमात्म्याकडे पाहते. आपण जे काम करतोय ना त्याच्याकडे नाही पाहत, केळी सोलते ना त्याच्याकडे नाही पाहत, श्रीकृष्णाकडे पाहते आणि त्याच्याकडे पाहता पाहता कंप्लीट उलटी क्रिया करते. केळी सोलते, गर खाली टाकते आणि साल परमात्म्याला खायला देते. हिनं साल द्यावी यात नवल नाही, त्यानं ती साल ग्रहण केली आणि झालं असं. तेवढ्यात यांचं सगळं हे भक्ती सुख भक्ती सोहळा सुरू असताना विदुर काका घरामध्ये आले. एक सांगू का, एक गोष्ट सांगेन पहा जाता जाता. आपण एखादं काम करीत असताना श्रीकृष्ण परमात्म्याकडं, प्रभू परमात्म्याकडं किंवा सद्गुरूकडं पाहता पाहता काम करण्यापेक्षा आपण जे काम करतोय ना त्या कामाकडे तो जिथं कुठं असेल तिथून पाहतोय असं समजून करावं, म्हणजे आपण करीत असलेलं काम नेटकं होतं. त्या विदुर पत्नीनं ती चुकी केली. त्याच्याकडं पाहता पाहता काम करते. तो मनमोहन आहे, नटखट आहे, मनाला मोहून घेणारा आहे आणि त्याच्याकडं पाहताना उलटी क्रिया करते. विदुर काका आले, पाहिलं, तिला हाताला धरलं आणि बाजूला ओढलं. अगं तू हे करतेस तरी काय? जगाचा मालक आपल्याकडं पाहुणा म्हणून आला आणि तू त्याला केळी सुद्धा नाही, केळीचं घर सुद्धा नाही, साल खायला देतेस. तिला हाताला धरलं, बाजूला ओढलं, स्वतः बसले श्रीकृष्ण परमात्म्याच्या समोर आणि देवाची क्षमा मागतायत, देवाची माफी मागतायत. देवाला म्हणतात, देवा ती तुम्हाला पाहिलं आणि देह भाव हरपली, आता जरा तिला माफ करा बरं. आणि स्वतः हातानं केळी सोलून देतात आणि देवाला खायला देतात. देवानं म्हणावं, विदुरजी या केळी मी स्वतः माझ्या हातानं खाल्ल्यानंतर, सोलून खाल्ल्यानंतर सुद्धा जेवढा गोडवा मला प्राप्त झाला नसताना तेवढा गोडवा तिनं दिलेल्या सालीमध्ये होता. एक सांगू का, आपण परमात्म्याची भक्ती करता करता आपण वेडं होऊ यात नवल नाही. ज्या दिवशी तो परमात्मा आपल्या भक्तीमध्ये वेडं होईल ना त्या दिवशी समजावं आपली भक्ती सफल झाली. कुण्या एका कवीनं फार गोड वर्णन केलं पहा. आज हरी आये विदुर घर पाहुणा, आज हरी आये विदुर घर पाहुणा, विदुर नाही घर थी विदुरानी, देखत आवत शारंग पाणी. काय केलं? केला बहुत प्रेम से लाई, केला बहुत प्रेम से लाई, गिरी गिरी सब देत गिराई, गिरी गिरी सब देत गिरा. छिलका देत श्याम मुख माही, छिलका देत हरि मुख माही, लागे परम सुहावना. आज हरि आए विदुर घर पाहुणा, आज हरि आए विदुर घर पाहुणा, आज हरि आए. आपली सुद्धा प्रत्येकाची स्थिती अशीच व्हावी. आपण त्याच्या भक्तीमध्ये इतकं तल्लीन व्हावं, इतकं समर्पित व्हावं की तो आपला कैवारी बनावा, त्यानं आपला भार वाहावा. असं म्हणतात, प्रभू श्री रामचंद्रांच्या समवेत वनवासामध्ये लक्ष्मणजी असताना 14 वर्ष वनवासामध्ये असताना अन्नाचा कणही नाही आणि पाण्याचा घोटही न घेता मात्र सुदृढ राहिले. हे कशानं झालं? तर ज्याच्याकडं पाहिल्यानंतर, ज्याच्या स्वरूप दर्शनानंतर या जीवाची तहान भूक कायमची शमते ते प्रभू श्री रामचंद्र अखंडपणे वनवासामध्ये त्यांच्यासोबत होते. महाराजांनी प्रमाणामध्ये वर्णन केलं, कृष्णाची सुखे नाही भूक तहान. आणि अगदी हाच भाव सांगतात आजच्या अभंगाच्या 3ऱ्या. सुख दुःख सुख दुःख
दुःख प्रमाण म्हणता म्हणता तुमचा देहभाव हरपला म्हणून तुम्ही विसरले. कळो नये सुख दुःख तहान हरपली भूक. तुकोबाराय वर्णन करतायत, भाव व्यक्त करतायत. देवा तुला पाहिलं आणि सुख दुःख मान अपमान तहान भूक या संपूर्ण द्वंद्वांचाच पूर्णतः नाश झाला. आपल्या सुखदुःखामध्ये तो आपला कैवारी व्हावा याकरिता आधी आपण त्याला पूर्णत्वानं समर्पित झालं पाहिजे. पहा, आपण सगळं करायला तयार आहे पण देवाच्या चरणावर नतमस्तक व्हायला तयार नाही. कोणा संताच्या चरणावर सद्गुरूच्या चरणावर नतमस्तक व्हायला तयार नाही. कारण देवाच्या चरणावर नतमस्तक व्हायचं म्हणलं, संताच्या सद्गुरूच्या चरणावर नतमस्तक व्हायचं म्हणलं की मग आपलं मोठेपणा बाजूला ठेवावा लागतो आणि लहान व्हावं लागतं. आपण सगळं करायला तयार आहे पण लहान व्हायला तयार नाही. कुणी एक महान भगवत भक्त पंढरपूरच्या जवळ असणारं मंगळवेढा नावाचं गाव. पंढरीच्या पाशी विसावा घ्या थोडा पहा मंगळवेढा दामाजीचा. आणि याच मंगळवेढा नगरीमध्ये राहत असणारे महान भगवत भक्त विठ्ठल भक्त दामाजी पंत त्या काळामध्ये विठ्ठल भक्ती अखंडपणे विठ्ठलरायाचं भजन करतात. विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या नावाची गळ्यामध्ये माळ आहे, त्याचा बुक्का कपाळाला लावतात. आणि त्याच काळामध्ये झालं असं, त्या बिदरच्या बादशहाच्या राज्यकारभारामध्ये राजदरबारामध्ये ते दामाजी पंत नावाचे सेवक, ते दामाजी पंत नावाचे संत महान भगवत भक्त त्याच्या दरबारामध्ये, त्या राजाच्या दरबारामध्ये, बिदरच्या बादशहाच्या दरबारामध्ये अन्नधान्य कोठार सांभाळण्याचं काम करतात. आणि अन्नधान्य कोठार सांभाळण्याचं काम करतात म्हटल्यावर झालं असं, त्यावेळी महाराष्ट्रामध्ये भीषण दुष्काळ पडलेला आणि दुष्काळग्रस्त असणारे लोक मात्र कुणी एका ब्राह्मण त्याच काळामध्ये त्याच दिवसांमध्ये त्या दामाजी पंतांच्याकडे आला. आणि दामाजी पंतांच्या घरी आल्यानंतर कुणीतरी ब्राह्मण आपल्याकडे आलाय, मग त्याला विनमुख कसं पाठवावं म्हणून त्याला भोजन वाढलं. आणि भोजन वाढलं दामाजी पंतांच्या पत्नीनं. भोजनाकरता बसलेला तो ब्राह्मण भोजनाकरता बसला मात्र अखंडपणे डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहत आहेत. का रडतोय म्हणून दामाजी पंतांना आश्चर्यचकित होऊन विचारलं, का रडताय तुम्ही? जेवत्या ताटावरती बसलात, जेवणाला बसलात आणि का रडतायत असं विचारल्यानंतर मग त्या ब्राह्मणानं सांगितलं, काही नाही, आज मी मात्र इथं सुखानं एक भाकरी खातोय. या एक भाकरीतली माझी 4-5 लेकरं 4-5 दिवसापासून उपाशी आहेत. या एक भाकरीतली चतकूर भाकर जर मी माझ्या लेकरांना दिली तरी ते तृप्त होतील आणि तेवढाच आनंद त्याचं सुख मला मिळेल. अशी त्यांची दयनीय दरिद्री स्थिती ऐकल्यानंतर मात्र दामाजी पंतांना दया आली आणि विचार केला, आपण यांच्याकरता काही करू शकतो का? म्हणून काय करावं? 4-5 धान्याची पोतडी दिली, त्या ब्राह्मणाला दिली आणि सांगितलं, म्हणले तुमची लेकरं घरी उपाशी ना, एवढं करा म्हणले, ही 4-5 पोतडी घेऊन जा, अन्नधान्य तुम्हालाच ठेवा, तुमच्या लेकरांना जेव घाला म्हणे, सुखानं नांदा. आणि असं सांगितल्यानंतर मग ब्राह्मणानं ती पोतडी घेतली आणि त्या घराकडे प्रस्थान करू लागला. मात्र झालं असं, अखिल महाराष्ट्रामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्यानं ती पोतडी पाहिली धान्याची, नेताच रस्त्यामध्ये लोकांनी लुटून घेतली. आता पुन्हा रडायला लागले ते ब्राह्मणजी आणि विचार केला, आता ही परिस्थिती, आता हे जे घडलंय, आपण जर पुन्हा दामाजी पंतांना सांगितलं तर ते दयाळू आहे, पुन्हा एकदा आपल्याला मदत करतील निश्चितपणे. म्हणून पुन्हा आले दामाजी पंतांच्याकडे. आणि दामाजी पंतांच्याकडे आल्यानंतर दामाजी पंतांना पुन्हा घडलेला प्रकार सांगितलं. म्हणले, जाताच मध्येच रस्त्यात दुष्काळग्रस्त असणारी ही लोक, ही जनता, त्यांनी माझे सगळे धान्य लुटून नेलं. आता मला पुन्हा एकदा थोडी तरी मदत करा म्हणून सांगितलं. आणि ते करुणा भाकल्यानंतर मग दामाजी पंतांना पुन्हा दया आली. पुन्हा 4-5 पोतडी दिली, पुन्हा धान्य दिलं, पुन्हा घराकडे प्रस्थान केलं. आणि त्या काळामध्ये मग त्या परिसरामध्ये दामाजी पंतांची ख्याती परिसरामध्ये अशी पसरली. पुढे एक महान भगवत भक्त आहे, मंगळवेढा नगरीमध्ये राहतात दामाजी पंत नावाचे महान विठ्ठल भक्त. इतके उदार आहेत की अखंडपणे या विश्वाला, या जगताला, या जनतेला फुकट धान्य वाटतायत. आता फुकट मिळतंय म्हणलं आपल्याला राहुल का? ही गर्दी मंगळवेढ्यामध्ये ज्याने त्याने जावं, दामाजी पंतांच्या दाराशी जावं आणि आपली दयनीय स्थिती वर्णन करावी, सांगावी आणि त्यांच्याकडे मदत मागावी. जो येईल त्याला फुकट धान्य द्यावं. पाहता पाहता घरातलं अख्खं धान्य संपलं. मग आता पुन्हा मात्र येणाऱ्यांची संख्या वाढते, येणाऱ्यांची गर्दी वाढते. मग काय करावं यांच्याकरता? म्हणून दामाजी पंतांनी एक युक्ती केली. विचार आला, म्हणले आपण राजाच्या दरबारामध्ये अन्नधान्य कोठार सांभाळण्याचं काम करतो ना, आता आपण याचा लाभ करून घ्यायचा, आता फायदा जनतेला करून द्यायचा. राजाच्या परवानगीशिवाय
अन्नधान्याचं कोठार खुलं करून दिलं आणि येणाऱ्या जनतेला फुकट धान्य वाटतायत दामाजी पंत. आणि ही गोष्ट, ही बातमी गेली त्या बादशहाच्या, बिदरच्या बादशहाच्या कानावरती. आणि बिदरचा बादशाह मात्र चिडला. माझ्या कारकिर्दीमध्ये, माझ्या मुत्सदीमध्ये हा माझा सेवक म्हणून माझ्या राजदरबारामध्ये काम करतो, अन्नधान्य कोठार सांभाळण्याचं काम करतो, मात्र माझ्या परवानगीशिवाय फुकट धान्य वाटतो काय? आता याला मी जिवंत सोडतोच कसा? म्हणून सेवकांना पाठवलं आणि सांगितलं, म्हणले लगेचच घेऊन या दामाजीला माझ्याकडं. सेवक आले, मंगळवेढ्यामध्ये दामाजी पंतांना बंदिस्त केले, राजाची आज्ञा सांगितली. आणि आज्ञा ऐकल्यानंतर मात्र दामाजी पंतांनी विचार केला, आता हा राजा काय आपल्याला जिवंत सोडीत? मग काय करावं विचार आला मनामध्ये. एकदा आपण आपल्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं पाहिजे. जाता जाता सेवकांना विनंती केली, तुम्ही मला तुमच्या बादशहाकडे, तुमच्या राजाकडे घेऊन चाललात ना, एक माझी विनंती आहे का, एकदा मला माझ्या विठुरायाचं दर्शन घेऊ द्या. म्हणून पंढरपुरामध्ये गेले, पांडुरंगाच्या समोर उभे राहिले आणि पांडुरंगाच्या समोर उभे असणारे दामाजी पंत देवाला प्रश्न विचारतात, देवा, एखाद्या दयनीय दुःख पीडित असणाऱ्या जनतेची, एखाद्या जीवाचं दुःख मी जाणून त्याचं दुःख निवारण करण्याकरता काहीतरी करणं, हे माझं खरंच अनुचित आहे का, चुकीचं आहे का? मुळात वैष्णवाची व्याख्याच ती आहे, वैष्णव जन तो तेने कहिये जे पीड पराई जाणी रे. जे दुसऱ्याची पीडा जाणून दुसऱ्याची पीडा दुःख निवारण करतात ना, त्यांना म्हणावं वैष्णव. आणि मी त्याच वैष्णव धर्माचं जर पालन केलं तर खरंच माझं चुकत असेल तर दुसरं कोणी कामाला शिक्षा करावी, तूच देवा मला शिक्षा करणार, अशी करुणा भागतायत, प्रार्थना भागतायत. तो परमात्मा इतका कनवाळू आहे, इतका कृपाळू आहे, त्याच्याही हृदयाला पाजर फुटावा. मूर्ती मात्र दामाजी पंतांच्या समोर पंढरपुरात आहे. चैतन्य मात्र बादशहाच्या दरबारामध्ये गेलं आणि सुंदर असं नोकराचं रूप धारण केलं. आता देवानं रूप धारण केलं नोकराचं म्हणले होते, सुंदरच असेल ना. नेसला मलिन चिंधोटी, घेतली हातामध्ये काठी, भोंगडी टाकुनी पाठी. आणि असं सुंदर रूप, नोकराचं रूप धारण करून गेले. एका हातामध्ये पत्र आहे, दुसऱ्या हातामध्ये पैशांचं पुरचुंड आहे. राजाच्या दरबारामध्ये राजा सिंहासनावर बसलेला आहे. खजिनदाराच्या हातामध्ये पैशांचं पुरचुंड दिलं आणि पत्र दिलं प्रधानजीच्या हातामध्ये. प्रधानजीनं पत्र वाचायला सुरुवात केली. 67-60 अल्टो जी गाडी आहे, रस्त्यात लावली कुणीतरी, पोलीस गाडी आलेली, तर पटकन ज्यांचे असेल त्यांनी बाजूला घ्या, कोंडी होते रस्त्यात. कृपया विनंती ऐका, ताईंची लवकरच जा आणि ती गाडी बाजूला करा. विठ्ठल विठ्ठल प्रभू परमात्म्यानं दामाजी पंतांचा सेवक म्हणून धारण केलेलं ते रूप प्रधानजीच्या हातामध्ये पत्र दिलं आणि खजिनदाराच्या हातामध्ये त्या पैशांचं पुरचुंड दिलं. प्रधानजीनं पत्र वाचायला सुरुवात केली. मी दामाजी पंत आपल्या मुत्सद्दीमध्ये, आपल्या कारकिर्दीमध्ये, आपल्या राजदरबारामध्ये अन्नधान्य कोठार सांभाळण्याचं काम करतो. अखिल महाराष्ट्रामध्ये परिसरामध्ये भीषण दुष्काळ पडला आणि दुष्काळग्रस्त लोकांची परिस्थिती जाणून तुमचीच कीर्ती, तुमचीच ख्याती या जगतामध्ये पसरावी या उद्देशानं प्रत्येक मनुष्याला प्रतिरूपी पायली असं 700 खंडी धान्य विकलं आणि विकलेल्या धान्याचा सगळा हिशोब नोकराकडे पाठवलेला आहे. आपला हिशोब करून घ्या, पैसे मिळाल्याची पोचपावती मिळावी ही विनंती आणि खाली आपला विश्वासून दामाजी पंतांची सही केलेली. आता मला खरं खरं सांगा, पत्र लिहिणारं कोण? नाव कोणाचं, सही कोणाची? अखिल विश्वाचा कारभार सांभाळताना त्याचं काम असंच आहे, सगळं करणारा तो, मात्र सही नाव फक्त आपलं असतं. दामाजी पंतांच्या बाबतीत त्यानं तेच केलं. पत्र वाचलं, प्रधानजीनं वाचलं. कुणी हा नोकर आलाय, नवीनच नोकर आलाय, कोण आलाय म्हणून राजानंच चकित होऊन त्याला विचारलं. म्हणलं काय रे, काय नाव तुझं, आतापर्यंत कधी पाहिलं नाही याला म्हणून विचारलं. आणि काय नाव असं विचारल्यानंतर देवाला आता प्रश्न पडला, यांना नाव सांगू तर नक्की काय नाव सांगू? कारण देवानं विचार केला की यांना जर खरं खरं नाव सांगितलं तर मग दामाजी पंतांच्या लगेच लक्षात येईल. पण विचार केला यांना नाव असं सांगायचं आहे की दामाजी पंतांच्या अंतःकरणामध्ये आपल्याविषयी वात्सल्य भाव आहे ना, यांना नाव सुद्धा तसंच सांगितलं. नाव त्यानं सांगितलं, मी विठू नाईक,
विठू नाईक असं नाव सांगितलं आणि सहजचपणे राजाकडे पाहून त्या नोकराच्या स्वरूपामध्ये असणाऱ्या परमात्म्यानं स्मितहास्य केलं आणि हसताना पाहिलं राजानं त्या विठुरायाला, म्हणजे नोकराच्या स्वरूपामध्ये असणाऱ्या विठू नाईकाला, आणि हसताना पाहिल्यानंतर त्या दृष्ट प्रवृत्तीच्या, क्रूर प्रवृत्तीच्या असणाऱ्या राजाला समाधी लागली, मूर्छित होऊन पडला. 1 तास झाले, 2 तास झाले, शुद्धीवर काही येणा कसा बसा आला शुद्धीवर. आणि शुद्धीवर आल्यावर पहिल्यांदाच जो जवळ येईन त्या प्रत्येकाला, प्रत्येक सेवकाला, प्रत्येक सैनिकाला, प्रधानजीला, प्रत्येकाला विचारतोय, अरे कहा हे वो विठू? आता कोणता विठू बरं? या सगळ्यांना प्रश्न पडला ना. सगळे सेवक अख्ख्या राज्यामध्ये फिरतात. राजा विचारतोय, विठू विठू नक्की कोणचा विठू? म्हणून त्या राजदरबारामध्ये जेवढे जेवढे विठू नावाचे सेवक होते ना, जेवढे जेवढे विठू नावाचे लोक होते ते सगळे धरून आणायचे आणि राजासमोर हजर करायचे. ये विठू क्या? राजानं म्हणावं, ये विठू नाही, वो विठू. आता तो विठू कुठं यांच्या हाताला लागण्याजोगा आहे का? योगी यांचे ध्यानी ध्याताना तुडसी, तो तू आम्हा पासी मागे पुढे. आणि त्या विठूची गवस करता करता आता हा सगळा इकडं गडबड गोंधळ सुरू आहे. आणि तेवढ्यात त्या 2 सेवकांनी दामाजी पंतांना कैद बंदिस्त करून आणलेलं पाहिलं. राजा सिंहासनावर उठला आणि तिथूनच आज्ञा केली, म्हणले, अरे सोडा त्याला. दामाजी पंतांना आपला सगळा हिशोब चुकता केलाय, सोडा. म्हणता म्हणताच राजा इकडून पळत गेला आणि दामाजी पंतांना सांगितलं, म्हणले, तुमच्या कामगिरीवरती मी अति प्रसन्न आहे, तुम्हाला मी आता पगार वाढवून देतो, तुम्हाला मी आता चांगल्या पोस्टवर नोकरी देतो, पण आधी मला तो विठू दाखवा. आता कोणता विठू? दामाजी पंतांना तोच प्रश्न पडला. ज्या विठूवर मी प्रेम करतो, जो विठू मला मान्य आहे, तो तर यांना मान्य नाही. मग नक्की कोण्या विठूची बात करतात हे? असं विचारल्यानंतर मग त्या सेवकांनी, त्या प्रधानजीनं सगळा घडलेला प्रकार सांगितला आणि पत्र दिलं दामाजी पंतांच्या हातामध्ये. दामाजी पंतांनी ते पत्र वाचलं आणि लक्षात आलं, ही काम करणारं, ही लीला करणारं दुसरा तिसरा कोणी नसून माझा विठुरायाच होता. म्हणून धरणीवरती शरीर लोटलं आणि ढसढसा रडायला लागले. विचार केला, जर माझ्या या कामगिरीमुळं, माझ्या या कारकिर्दीमुळं, माझ्या या नोकरीमुळं जगाच्या मालकाला माझ्या नोकराचं रूप धारण करून राजाच्या दरबारामध्ये यावं लागत असेल तर मी हे काम करूच कशाला? म्हणून त्याच क्षणी नोकरीचा, कामाचा राजीनामा दिला आणि आजीवन पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक होऊन पांडुरंगाच्या चरणावरती जीवन समर्पित करून त्याच्या भक्तीमध्ये लीन झाले. मला या संपूर्ण चरित्रातून सांगायचं आहे नक्की काय, आपण त्याच्या चरणावरती समर्पित झालो ना की मग तो आपला कैवारी बनतो. इतकं समर्पित व्हावं, पूर्णत्वानं समर्पित व्हावं. गोकुळातल्या गवळणी पूर्णत्वानं समर्पित झाल्या श्रीकृष्णाला. आणि कुणी एका गवळणीनं बाजारामध्ये पाहिलं, त्या श्रीकृष्ण बाजाराकरता गेली आणि बाजारामध्ये दिसला तो नटखट मनमोहन श्रीकृष्ण कन्हैया. आणि त्याला पाहिल्यानंतर त्या गवळणीची स्थिती अशी झाली, मैं तो भूल गई घर जाने के बाद, मैं तो भूल गई घर जाने के बाद, गोरस बेचने आई हाट, गोरस बेचने आई हाट, मैं तो भूल गई घर जाने के बाद, मैं तो भूल गई घर जाने के बाद. आणि घरी जाण्याचा रस्ता विसरलेली ही गवळण, जी गवळण रस्ता विसरली होती ना तीच भेटली तुकोबरायांना. तुकोबरायांना आता त्या गवळणीनं प्रश्न विचारावा, मी घरी जाण्याचा रस्ता विसरले, आता कैसे जावो घरा, नवे बरा हा लौकिक. त्या तुकोबरायांनी मग गवळणीला म्हणावं, अगं तू घरी जाण्याचा रस्ता विसरलीस हे खरं, पण तुझ्या घराकडे जायला काही एकच रस्ता आहे का? एवढे रस्ते, 4-5 रस्ते, कोणी एका रस्त्याने गेली असती तर निदान लेट का होईना पण पोहोचली तरी असती घरी. कुणी एखादा तुझ्या गावातला माणूस बाजारात आलेला असेल तर त्या माणसाच्या मागं मागं का होईना गेली असती तरी पोहोचली असती घरी. त्या गवळणीला असा उपदेश करता करता तुकोबरायांनी म्हणावं, त्या गवळणीनं मग तुकोबरायांना उत्तर द्यावं, तुकोबा खरं सांगू का, त्याला पाहिल्यानंतर, त्याचं दर्शन घडल्यानंतर आता पुन्हा घराकडे जाण्याची इच्छाच उरली नाही. अभंगाचं शेवटचं
राम तुझ पाहतला विठ्ठला तुझ पाहता 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 तुझ्या पाहता विठ्ठला रे विठ्ठला 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 तुझा पाहता पाहता विठ्ठला तुझा पाहता विठ्ठला तुझ्या पाहता विठ्ठला सगळ्यांचा करता आणि अशीच टाळी वाजून भजन करा विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा क्या पटकन क्या जय जय विठोबा हरि जय जय हरि जय हरि हरि जय जय हरि जय जय आय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा हरि जय जय
चला 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 हरी जय जय हरी जय जय हरी जय जय ढोंबार कुमार ढोबार ढोंबार कुमार ढोबार ढोंबार कुमार ढोंबार कुमार हरी डबार कुमारी डबार कुमार जय डबार कुमारी डबार कुमार डबार कुमारी ढोबार कुमार डबार कुमारी निवृत्ति राजा निवृत्ति राजा शोभा मुक्ताबाई ज्ञान सकया निवृत्ति राया निवृत्ति राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया 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 सोपान मुक्ताबाई ज्ञान शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर भोले नमः शिवाय शिव नारेश्वरा हर हर भोले नमः शिवाय
खरं तर जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगावरती मी बोलावं या पात्रतेची मी नाही. सगळ्यांपेक्षा ज्ञानानं वयानं मानानं खूप लहान आहे. गुरुमाऊली परमपूज्य संत स्वामी कृपेचे महाराज ज्याप्रमाणे बुद्धी देतील त्याप्रमाणे अभंगाचा भावार्थ तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. अगदीच मला ताईंनी सांगितलं होतं, दीदी कंप्लीट 9ला कीर्तन संपव, पण इतकं सुंदर वातावरण तयार केल्यानं तुम्ही, मला असं वाटतं अजून पुढचे 2 तास पुन्हा सुरुवात करू. अगदी सगळं महिला मंडळ माझ्यासमोर बसलेले आहेत. महिला मंडळाच्या अट्टहासातून ताईंच्या नेतृत्वातून सुंदर असा सोहळा सुरू आहे. या नवरात्र उत्सवामध्ये आपण म्हणतो स्त्री शक्तीचा जागर, पण नक्की आपल्याला करायचं आहे काय हो? तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, दिवसातले 5 तास तुम्ही शेतात जात असाल, 5 तास तुम्ही कॉलेजात जात असाल, 5 तास तुम्ही शाळेत जात असाल, घरातलं काम करीत असाल, तुमच्या नोकरीच्या ठिकाणी काम करीत असाल, हे सगळं करताय, पण फक्त दिवसातले 5 मिनिटं माझ्या ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी घ्या, 5 ओव्या 5 ओळी वाचा. निश्चितपणे तुम्ही पवित्र व्हाल, तुमचं घर पवित्र कराल, परिसर तालुका आपला जिल्हा आणि अखिल आपलं राष्ट्र पवित्र झाल्याशिवाय, निर्मळ झाल्याशिवाय राहणार नाही. एक सांगेन पहा, अगदी माझे बाबा या ठिकाणी कीर्तनात बसलेले आहेत, म्हणजे आपल्या संपूर्ण दिंडोरी तालुक्याचं वैभव, आदर्श शिक्षक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे माझ्या आजोबा. अगदी आमच्या संपूर्ण कुटुंबाला 3 पिढ्यांपासून ज्यांच्या संस्कारांना आम्ही घडलोय, अगदी माझ्यावरती सुद्धा त्यांनी संस्कार केलेत आणि मार्गदर्शन त्यांचं मला लाभतंय. त्यांनी एक गोड आठवण मला कीर्तनाच्या आधी करून दिली, दी तू एक गोष्ट मात्र महिलांना नक्की सांग. काय सांग? पहा, तुम्ही देवीचं स्वरूप पाहिलं ना, देवीचं मूर्ती पाहिली ना, देवीची मूर्ती पाहिल्यानंतर देवीच्या हातांमध्ये काही वेळा ती अष्टभुजा आहे, काही वेळा ती 16 भुजांची आहे, पण प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी शस्त्र आहेत. या सगळ्या हातांमध्ये ही सगळी शस्त्र पाहताना तुम्ही देवीचा असा एखादा हात कोणता पाहिला का जिच्या हातामध्ये मोबाईल आहे? लय गोड हसू आलं तुम्हाला, म्हणजे माझं बोलणं कळतंय तुम्हाला. फक्त एक करायचं, या नवरात्र उत्सवामधून एकच ध्येय असं ठरवा, एक अशी मनाशी निश्चिती करा, मीही माझा मोबाईल आत्तापासून पाहणं कमी करेन आणि माझ्या लेकराला सुद्धा मी मोबाईल देणार नाही. शिवबाराजांना घडवताना जिजाऊ महासाहेबांना ज्याप्रमाणे संस्कार लावलेत ना, तसे संस्कार तुम्ही तुमच्या लेकरांवरती द्या, म्हणजे हा स्त्री शक्तीचा जागर निश्चितपणे सफल झाल्याशिवाय राहणार नाही. पहा, जिजाऊ महासाहेबांना काय केलं हो? शिवबाराजांना जवळ बसवलं आणि शिकवलं. श्रीरामाने रावण वधिला लढुनी, वानरावीर जमवोनी, घे स्वतंत्रता कंसाच्या पासोनी, गोविंद गोप जमवोनी, तू तसा वीर होशील का, तलवार करे धरशील का, जमवुनी मावळे गडका, रणिवधावया देश शत्रूचा मेळा, उठ रे उठ शिवराया. काय केलं हो? आपलं जर लेकरू आपल्याला त्रास द्यायला लागलं ना, आपण सहजपणे त्याच्या हातात मोबाईल देऊन टाकतो, बाबा तुझा मोबाईल आणि तू मी माझ्या कामाला. जिजाऊ मासाहेबांना ते नाही केलं, झोपवलं नाही. शिवबाराजांच्या हातामध्ये आपल्यासारखं मोबाईल नाही दिला. गुणी बाळ पुरे निजाता करी सखया, उठ रे उठ शिवराया. शिवबाराजांना वेळीच जागं केलं, तसं तुम्ही प्रत्येकानं तुमच्या प्रत्येक लेकराला जागं करा. अनेक तरुण माझ्यासमोर बसलेले आहेत. प्रत्येक तरुणाला विनंती, या जगतामध्ये वावरत असताना अशी काहीतरी कारकीर्द, असं काहीतरी कर्तृत्व करून दाखवा, ज्यानं आपल्या बापाला आपला अभिमान वाटेल. आपल्याला पैसा खर्च करताना फक्त फार वेळ जास्त होतो मला माहिती आहे, पण महत्त्वाचं आहे. पहा, अगदी तळमळीनं सांगते, पैसा खर्च करताना आपण जेव्हा आयता मिळालेला, बापाकडून आयता मिळालेला पैसा खर्च करतो ना, तेव्हा तो आपल्याला चिल्लर वाटतो. पण जेव्हा तोच रुपया आपण कमवायला जातो ना, तेव्हा तो चिल्लर वाटणारा रुपया आपल्याला बैलगाडीच्या मोठ्या चाका एवढं वाटल्याशिवाय राहत नाही. पहा, त्यामुळं असं कर्तृत्व करा, आपल्या बापाला, आपल्या कुटुंबाला, आपल्या परिसराला, आपल्या तालुक्याला आपला अभिमान वाटावा. अधिक काही बोलणार नाही. या ठिकाणी कीर्तन सेवेकरता उपस्थित असणारी तुम्ही सर्वच मायबाप श्रोतजन मंडळी, या ठिकाणी गायनाच्या साथीकरता उभे असणारे, उपस्थित असणारे
हरिभक्त पारायण गोरख महाराज गतीर महाराजांच्या चरणावरती विशेषतः नतमस्तक. अक्षय महाराजांचेही आभार. त्याचप्रमाणे हातनोऱ्याचं भजनी मंडळ या ठिकाणी सुनील महाराज पाचोरकर उपस्थित आहेत. बाबा या ठिकाणी अगदी उदार अंतःकरणानं लेकराच्या कीर्तनामध्ये बसले आहेत. बाबांच्या चरणावरती पुन्हा हा शतशः नतमस्तक. तुमचा कृपा आशीर्वाद नेहमीच या लेकराच्या पाठीमागे असू द्या अशी विनंती, अशी प्रार्थना बाबांच्या चरणी करते. त्याचप्रमाणे आमचे संजय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर अशी हार्मोनियमची साथ करणारे या ठिकाणी उपस्थित असणारे महाराज संजय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. अनिल महाराज बोरस्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. ते तुमच्या नावांचं माझ्याकडून नेहमी कन्फ्युजन होतं. तुम्ही सगळे सोबतच राहतात ना, त्यामुळं मग सर्वांच्या चरणावरती नतमस्तक. सुंदर अशी पखवाजाची साथ ज्यांची आपल्याला लाभली. हरिभक्त पारायण माऊली महाराज नाठे, त्याचप्रमाणे हरिभक्त पारायण महेश महाराज, दोघांच्याही करता जरा जोरदार टाळी वाजवा. दोघांचे हे आभार. दोघांच्याही चरणावरती नतमस्तक. आणि विशेष पहा, या परिसरातील, या दिंडोरी तालुक्यातील देशदूत पत्रकार नितीन गांगुर्डे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे माझ्यावरती अगदी लहानपणापासून गोड संस्कार करणारे आमचे सूर्यवंशी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांच्याही चरणावरती नतमस्तक. कचरू पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सचिन काका, आमचे माझे काका, माझं अख्खं कुटुंबच, मुळात आजची सेवा ज्यांच्याकडे आहे ना त्या माझ्या आत्याच आहे, सुनीता आत्या शिरसाट. तुम्ही सगळे आमच्या सोनू दादाला सगळे ओळखत असाल. पहा, अतिशय गोड असणारं व्यक्तिमत्व, अतिशय प्रेम करणारी ही सगळी मंडळी आणि माझंच कुटुंब मी ज्यांना मानते असं गांगुर्डे कुटुंब, राजूबाबा गांगुर्डे संपूर्ण कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांच्या संस्कारांची शिदोरी घेऊन मी तुमच्यासमोर बोलते असे माझे वडील, माझे अण्णा या ठिकाणी बसले आहेत. विणेकरी ताईंचे आभार, चौकदारांचे आभार. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहेत. राम लखन साऊंड सिस्टीम शिंगवे, जोरदार टाळी वाजवा दादांच्या कथा. कुणाचं नाव जर चुकीनं राहिलं असेल तर तुमचं लेकरू आहे असं समजून माफ करा. पुन्हा एकदा ताईंच्या चरणावरती नतमस्तक. तुमचाही वरदहस्त, कृपाहस्त, आशीर्वादाचा हात नेहमी या लेकराच्या पाठीमागे असू द्या अशी ताईंच्या चरणी प्रार्थना करते. सर्व महिला मंडळाच्या करता जरा जोरदार टाळी वाजवा. सर्वांचेच आभार. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक. पुन्हा एकदा अगदी आपल्या दिंडोरी तालुक्यामध्ये हिंदू धर्मसेवक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो असे अक्षय महाराज या ठिकाणी बसलेले आहेत. तुंगार बाबा या ठिकाणी बसलेले आहेत. घेतलं साऊंड सिस्टीमचं नाव घेतलं. सर्वांचीच या लेकरांकरता जरा जोरात टाळी वाजवा बरं. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन सेवेला पूर्णविराम. आणि एकदा जरा सगळ्यांनी हात वरती करा आणि आई जगदंबेच्या करता जरा जोरात गोड भजन करा. लाहो लागला हो लागला अंबेचा, लाहो लागला हो लागला अंबेचा, लागला हो लागला अंबेचा, लाहो लागला हो लागला अंबेचा. विठ्ठल जय जय विठ्ठल, महाराज तुम्ही सिद्धाय उच्चारिला अधिकार फुला